आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण लाईट चालू करतो, बंद करतो, एका क्लिकचं काम. आपल्या गरजेनुसार, आपल्या मर्जीनुसार आपण या मानवनिर्मित बटणांचा वापर करतो. पण सध्या कोसळणारा पाऊस हा त्याच्या मर्जीनुसार पडत आहे. आपल्या गरजेनुसार माणसाला त्याला चालू किंवा बंद करता येत नाही, कारण या पावसाची बटणे निसर्गाच्या हातात आहेत. ही निसर्गाची बटणे माणसाच्या ताब्यात आलीत तर नको. ही बटणे आपल्या हातात नाहीत तेच बरे आहे. नाहीतर काय माहीत आपल्या स्वार्थासाठी माणूस याचा कसा, कुठे आणि किती वापर करील, माणसाचं काही सांगता येत नाही. अफाट वेगवान प्रगती करून आज माणसाने बऱ्याच यंत्रांची बटणे आपल्या ताब्यात घेतलीत, पण ऋतुचक्र आणि नैसर्गिक ऊर्जा साधनांची बटणे त्याला प्राप्त करता आली नाहीत आणि ती प्राप्त पण करू नये. निसर्गाची बटणे ही निसर्गाकडेच असली पाहिजेत, कारण आकाशात झेप घेणाऱ्या आणि पृथ्वीचा विध्वंस करणाऱ्या माणसाला थोडी तरी नैसर्गिक शक्तीची भीती असली पाहिजे. शिव्या द्या, विनंती करा, नाहीतर कौतुक करा. त्याने कधी बदलायचं, कधी थांबायचं आणि किती कोसळायचं हे त्याच्या हातात आहे, कारण ही व्यवस्था आणि त्या व्यवस्थेची बटणं ही निसर्गाच्या हातात आहे.